नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वैशाली होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मोदकसाठी पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे, त्याच्यात थोडं दूध टाकलेलं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। हे पीठ आपण आता कालवून घेणार आहे। ज्या पद्धतीने आपण पोळीचं पीठ वगैरे मळतो त्या पद्धतीने आपण मळून घेणार आहे। फक्त थोडा वेळ त्याला आपण अर्धा एक तासासाठी ते ठेवणार आहे। त्याच्यात थोडंसं आपण लागेल तेवढ्या प्रमाणात पाणी टाकणार आहे। थोडा गोळा हा आपल्याला कडकच भिजवायचा आहे, कारण रेस्ट केल्यानंतर तो आपोआप थोडा पातळ होऊन जातो। अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलेले। आता हे थोडं अर्धा एक तासासाठी आपण असंच ठेवणार आहे। आता आपण एक वाटी खोबरं घेऊन घेतलेले, त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले। एक वाटी साखर आणि 3 वेलदोडे हे असे प्रमाणात घेतलं की बरोबर मोदकचे सारण तयार होईल। आता आपण हे मिक्सरमधून बारीक फिरून घेणार आहे। अशा पद्धतीने सारण आपण मिक्सरमधून बारीक वाटून काढून घेतलेले। आता आपण अशा पद्धतीने पुरी ही लाटून घेणार आहे आणि ती वाटीच्या सहाय्याने कापून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण सारण घेणार आहे। अशा पद्धतीने आपण त्याला पाकळ्यांचा आकार देऊन देणार आहे। वरचं उरलेलं अशा पद्धतीने आपले मोदक हे तयार आहेत। आता आपण हे तळून घेणार आहेत। मोदक तयार करून घेतलेले आपण आता कढई तापत ठेवलेली इकडे ते तळून घेणार आहे आपण। अशा पद्धतीने आपण गोल्डन असे तळून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण मैद्यापासून मोदक तयार केलेले, हे खायला खूप टेस्टी आणि क्रंची असतात। नक्की करून पहा।